हॅलो एव्हरीवन, मी रोहित. वेलकम टू अर्बन क्लाउड यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे राज्यसेवा 2024 या शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. काल 20 फेब्रुवारी रोजी तुम्हाला माहीत असेल की आयोगाने हे शुद्धीपत्रक दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की कशा पद्धतीने जागा वाढलेल्या आहेत. न्यूजमध्ये पण तुम्ही वाचलं असेल. मुख्य परीक्षेआधी वाढल्या MPSCच्या 46 जागा या पद्धतीचं. तर आपण सविस्तर आज माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने ही जी सगळी घडामोड घडलेली होती, आपली जाहिरात वगैरे कधी आलेली होती, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आपण जे काही शेवटचे 62 के 64 दिवस बाकी आहेत राज्यसेवेसाठी, तर त्या मुख्य परीक्षेसाठीचं जे काही प्लॅनिंग असणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थी मित्रांनी मला विचारलं आहे की सर या 60 दिवसामध्ये काय करायला हवं. तर त्यासाठी आपण एक छोटा याच व्हिडिओमध्ये आपण तो पार्ट पण कवर करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी आपण त्यामध्ये तुम्हाला एक आयडिया देण्याचा प्रयत्न करूयात की या 60 दिवसात तुम्ही काय करायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की जागावाढीसाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेले होते. आपल्यातलेच काही विद्यार्थी, काही टीम या मुंबईला मंत्रालयामध्ये पण सुद्धा ते गेले होते. पाठपुरावा ते सातत्याने करत होते. मी सुद्धा जागावाढ जो ग्रुप आहे टेलिग्रामवर, त्याचा मी ॲडमिन होतो आणि त्यामध्ये सुद्धा मी सक्रिय सहभागी होतो. त्याच पद्धतीने मी मंत्री जे होते, कॅबिनेट मंत्री, त्यांना सुद्धा निवेदन वगैरे दिलेले होते. त्यावेळेससुद्धा मी विद्यार्थ्यांना अपील केलं होतं. तर बघा मित्रांनो, कुठेतरी इथे जर आपण बघितलं तर आपण कोणाला दोष देऊ शकत नाही की या पद्धतीमध्ये की जागा का वाढल्या नाहीत. पण एक आपण असं करू शकतो की जागा या कशा पद्धतीने आता सध्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा नक्कीच करू शकतो की सध्या किती जागा आहेत. आणि आपल्याला शक्यता होती की 500+ जागा जायला हव्या होत्या, कारण की ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती. त्यामुळे सगळेच सकारात्मक होते, पण ते गोष्ट घडली नाही. त्यानंतर जर आपण बघितलं तर आता आपण काय करूयात, एक थोडासा छोटा आढावा घेऊयात की कशा पद्धतीने ही राज्यसेवा 2024 ही परीक्षा आपण त्याच्यामध्ये सफर होतो आहे. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम एक आयडिया देतो आहे तुम्हाला मी की कशा पद्धतीने झालेलं आहे सगळ्या गोष्टी. तर 29 डिसेंबर 2023 414/2023 या पद्धतीची बघा मित्रांनो आपली ही जाहिरात होती. कारण की हा जाहिरात क्रमांक जो असतो तो फार महत्त्वाचा असतो, कारण की शेवटपर्यंत जे तुमचे निकाल लागत असतात ते याच बेसिसवर तुमचे लागणार आहेत. तर बघा मित्रांनो, 29 डिसेंबरला जाहिरात आली. त्यामध्ये जर आपण एकूण पदं जर बघितलेत तर एकूण पदं होते 274. आणि यामध्ये जे आपण त्याची तयारी करतो राज्यसेवा, या राज्यसेवेचे जर आपण पदं बघितले तर ते 205 पदं होते. तर या 205 या पदांवर ही जाहिरात आलेली होती 29 डिसेंबर 2023 रोजी. त्यानंतर याच परीक्षेच्या जाहिरातीमध्ये डिक्लेअर केलं होतं की 28 एप्रिल 2024ला आपला प्रीचा पेपर होणार आहे. ॲक्च्युली तसं झालं का? नाही झालं. तुम्हाला माहिती आहे, मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये 3 वेळा आपल्या एक्झाम पुढे ढकलल्या. त्याला रिझन काय दिलेलं होतं? लोकसभा इलेक्शन आणि विधानसभेचे इलेक्शन. ठीक आहे, या 2 निवडणुकांमुळे 2024 या पूर्ण वर्षामध्ये आपला पेपर झाला नाही. त्यानंतर सरतेशेवटी 8 मे 2024ला एक शुद्धीपत्रक आयोगाने प्रकाशित केलं होतं. या शुद्धीपत्रकामध्ये आयोगाने 431 जागा या राज्यसेवेच्या असतील. राज्यसेवेच्या जागा किती मेन्शन केलं? 431. तर या 431 जागांमध्ये आयोगाने एक शुद्धीपत्रक दिलेलं होतं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपला 1 डिसेंबर 2024 रोजी पूर्वपरीक्षेचा पेपर झाला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 10 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे होते. कोणकोणते प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटत आहेत किंवा कशामध्ये बदल घडवायचा असेल, चेंज करायचे असतील, तर त्यासाठी आयोगाने काही वेळ दिलेला असतो. तर तो ऑब्जेक्शनचा कालावधी होता 10 डिसेंबरपर्यंत. तर त्यानंतरच्या RTIमध्ये आपल्याला असं दिसून आलं की तब्बल 65 प्रश्न यांचे काय करण्यात आलेले, ऑब्जेक्शन घेण्यात आलेले.
आता हे इतिहासामध्ये फर्स्ट टाईम असं घडलेलं आहे MPSCच्या की 100 पैकी 65 प्रश्नांचं ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेलं होतं. तर ही फार एक गंभीर बाब होती. आता यात असू शकतं की CSATचे पण प्रश्न असू शकतात, पण 65 प्रश्नांचे ऑब्जेक्शन घेणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला समजलं की हे ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे 27 जानेवारी 2025 रोजी काय झालं, फायनल की आलेली आहे मित्रांनो. फायनल की प्रकाशित करण्यात आली आणि 27 जानेवारीच्या नंतर आत्ता 20 फेब्रुवारी रोजी आयोगाने काय केलेलं आहे, न्यू अपडेट म्हणजेच शुद्धीपत्रक दिलेलं आहे. आणि या शुद्धीपत्रकामध्ये आयोगाने एक फायनल आकडा आपल्याला सांगितलेला आहे की फायनल जागा किती असतील. तर याची माहिती आयोगाने कधी दिलेली आहे आपल्याला, 20 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, आपल्याला अशी अपेक्षा होती की जर ही जी एक्झाम आहे ही जर 29 डिसेंबरला जर या एक्झामची जाहिरात आलेली होती, 29 डिसेंबर 2023, त्यानंतर 2024, त्यानंतर आता 2025 चालू आहे मित्रांनो. तर या 23मध्ये ज्या जागा होत्या तर त्या होत्या, आपण जर बघितलं राज्यसेवेच्या, तर त्या होत्या 205 जागा. त्यानंतर जे 8 मेचं जे शुद्धीपत्रक होतं त्यामध्ये जागा झाल्यात 431. आणि आता 2025चं जे शुद्धीपत्रक आहे त्यानुसार जर आपण राज्यसेवेच्या फक्त जागा बघितल्यात तर त्या तुम्हाला दिसत आहेत 477. तर अंतिम सत्य काय आहे मित्रांनो, तर सध्या राज्यसेवेच्या 477 जागा आहेत. आणि या जागा जर आपण बघितलात तर या जागा ह्या कट ऑफ ठरवण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. 2022चा तुम्ही विचार करा, 2023चा विचार करा, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकतात. आणि त्याचबरोबरीने जर आपण 2024चा हा पेपर बघितला 1 डिसेंबरचा, तर तो कम्पॅरेटिव्हली इझी पेपर आलेला होता. आणि त्यातल्या त्यात जी काही फायनल आन्सर की आली होती त्या फायनल आन्सर कीमध्ये भरपूर जणांना असं वाटत होतं की 8 ते 9 प्रश्न, मी सुद्धा 8 ते 9 प्रश्न हे प्रेडिक्ट केलेले होते की त्यांच्यामध्ये चेंजेस किंवा कॅन्सल व्हायला हवेत. पण आयोगाने काय केलेलं आहे, फक्त 3च प्रश्नांमध्ये काय केलेलं आहे, चेंजेस केलेला आहे. म्हणजे एकही सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला नाही आहे, फक्त 3 प्रश्न काय केलेले आयोगाने चेंज केलेले आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यामुळे कट ऑफ काय होऊ शकतो, हा हाय जाऊ शकतो. आज किंवा उद्या किंवा या 7 दिवसामध्ये हा निकाल लागून जाईल पूर्व परीक्षेचा. पण आता जे झालं ते झालं आहे. पण आता जी पुढची एक्झाम असणार आहे ती असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची. तिची जाहिरात ही लवकरच येऊन जाईल. तर बघा मित्रांनो, ही आपण एक तुम्हाला एक माहिती असावी यासाठी ही माहिती दिलेली आहे. पेपरमध्ये पण न्यूज आलेली आहे बघा आजच्या, की मुख्य परीक्षा आधी 46 जागा वाढलेल्या आहेत फक्त. त्यानंतर आता बघूयात आपण की ही टोटल जी जाहिरात आलेली आहे तिच्यामध्ये कशा पद्धतीने जागा आहेत. तर बघा, आपण ऑलरेडी सांगितलेलं 414/2023 हे या जाहिरातीचं नाव आहे. हे शेवटपर्यंत तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. 20 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाने शुद्धीपत्रक दिलेलं आहे. यामध्ये मेन्शन काय केलेलं आहे बघा मित्रांनो, की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 828 पदांचा तपशील खाली दिलेला आहे. म्हणजे टोटल जागा किती, 828. त्यातले फक्त राज्यसेवा जर आपण काउंट केला तर तो आहे 477. राज्यसेवेचे पद किती, 477. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे पद आहे महसूलमधलं ते आहे उपजिल्हाधिकारी. आणि विशेष बाब म्हणजे या जाहिरातीमध्ये तुम्हाला तहसीलदार कुठं दिसणार नाही, तहसीलदारचं पद नाही आहे, नायब तहसीलदाराचं पद नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर भूवी अभिलेखाचं जे पद असतं ते पण याच्यामध्ये नाही आहे. तर हे बऱ्यापैकी महसूलमध्ये फार कमी पदं आलेले आहेत. तहसीलदारचं पद तर 2023 या परीक्षेमध्ये सुद्धा नव्हतं. त्यामुळे तहसीलदारचे स्वप्न जे बघणारे विद्यार्थी होते, नायब तहसीलदार, तहसीलदार, ते हे सगळे पदं मागच्या 3 वर्षापासून हे एक्झाममध्ये तुम्हाला दिसत नाही आहेत परीक्षेमध्ये. आय होप्स 2025मध्ये ते दिसायला हवेत. उपजिल्हाधिकारी 7 पदं. त्यानंतर बघा, हे जे नवीन पद आता ॲड करण्यात आलेलं आहे या अपडेटनुसार ते आहे DYSP आणि ACP. पण त्यासमोर पण आयोगाने काय केलेलं आहे, एक कंसामध्ये निशस्त्र
अशा पद्धतीचा एक उल्लेख करण्यात आलेला आहे. तर माझ्या माहितीनुसार निशस्त्र शाखा आणि सशस्त्र शाखा अशा 2 प्रकारचे शाखा आहेत. त्यातलं हे निशस्त्र पद असणार आहे. 20 पद आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा हे SCसाठी जागा जर बघितलं 3 जागा आहेत. त्यातल्या SC जनरल 2 जागा आणि SC फिमेलच्या 1 जागा. त्यानंतर आदिवासी जे आहेत अनुसूचित जमाती त्याच्यासाठी एकही पद नाही आहे. त्यानंतर इथे पुढचे जे काही कॅटेगरी आहे बघा इथे पण काहीच नाही जागा. त्यानंतर भ ज क मध्ये 3 जागा आहेत. परत भ ज ड मध्ये जागा नाही आहे. इतर मागासवर्गीयमध्ये जर बघितलं तर 5 जागा. इथे पण जागा नाही दिसत आहे तुम्हाला. किंवा SCBCमध्ये जर बघितलं 2 जागा आहेत. म्हणजे ओपन म्हणजे जनरलसाठी SCBCच्या एकच जागा आहे. आर्थिकदृष्ट्या जर बघितलं आपण EWS तर एकच जागा आहे इथे जनरलसाठी आणि टोटल 2 जागा आहेत. आणि ओपनचं जर आपण बघितलं एकूण अराखीव पदं जर बघितले ओपनमध्ये तर 3 पदं आहेत जनरलसाठी आणि 5 पदं आहेत ओपनचे. त्यानंतर एकूण आरक्षित पदे इथे दाखवलेले आहेत आणि टोटल जर बघितलं आपण तर 20 पदं आहेत. तर अशा पद्धतीने. त्यानंतर SC ST 116 हे तर जुन्याच याच्यानुसार आहे. गटविकास अधिकारी आहे. त्यानंतर बघा आपण आता जे नवीन ॲड झाले तेच बघूयात फक्त. हा बघा हे मुख्याधिकारी पद आहे पण इथे आयोगाने मेन्शनच केलं नाही की हे गट अ आहे की ब आहे. पण शक्यतो ते अच गट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 26 जागा आहेत. SCसाठी 3 जागा आहेत आणि त्याच्यामधल्या सर्वसाधारणसाठी 2. अशा पद्धतीने जर आपण ओपनच्या जागा बघितल्या तर 7 जागा आहेत टोटल. त्यातले 5 जागा या ओपन जनरल आणि 2 जागा महिलांसाठी. तर अशा पद्धतीने फक्त एवढ्याच जागा वाढलेल्या आहेत. COच्या याला आपण COचं पद म्हणतो आणि वर आहे DYSP आणि ACP. बस हे 2च संवर्ग या जाहिरातीमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने 477 जागांची जाहिरात आहे आणि आता लगेचच आपला निकालही लागून जाईल. त्यामुळे जे विद्यार्थी जागावाढीसाठी प्रयत्न करत होते किंवा त्यांना असं वाटत होतं की आपले मार्क्स काठावर आहेत आणि आपलं होऊन जाऊ शकतं या एक्झाममध्ये, तर त्यांच्यासाठी नक्कीच ही चिंतेची बाब असणार आहे. कारण की आता बघूयात की कट ऑफ किती लागतो. पण आता ज्या विद्यार्थ्यांचं एकदम सेफ स्कोअर असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटतं आहे की मी मेन्सला आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुढची प्लॅनिंग मी देतो आहे की शेवटच्या 62 दिवसाचे नियोजन कशा पद्धतीने करायला हवं. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण ऑलरेडी या गोष्टी सगळ्या डिस्कस केलेल्या आहेतच. यापूर्वी पण आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत या प्लॅनिंगबद्दल. त्यामुळे आत्ताचा जो व्हिडिओ असणार तो एकदम शॉर्टमध्ये मी बनवणार आहे. कारण की आता तसंही 2च महिने राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला देण्यासाठी ही माहिती मी तुमच्यासमोर देतो आहे. तर बघा मित्रांनो, आता मार्च महिना स्टार्ट होणार आहे आणि पुढचा महिना तर तुम्हाला माहिती आहे तो जास्त हेक्टिक असतो. एप्रिल महिना शेवटचे दिवस असतात परीक्षेचे. तर तुम्हाला माहिती आहे 26, 27, 28ला तुमचा पेपर असणार आहे एप्रिल महिन्यात. त्यामुळे आता मार्च महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याचं एक प्लॅनिंग देतो. तर तुमचा जो आतापर्यंतचा अभ्यास झालेला असेल तो चालू राहू द्या. किंवा जे विद्यार्थी डिसेंबरपासून प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, बॅच वगैरे तुम्ही लावलेली असेल कुठे, तर ती जर तुमची चालू असेल तर ती पटकन कवर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जो फेब्रुवारी महिना आहे, या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला ज्या तुम्ही बॅच लावलेल्या असतील या बॅचचं कंप्लीशन करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. कंप्लीट करून टाका सर्व जे काही राहिलं असेल. तुम्ही GS2ची बॅच लावली असेल, GS3ची बॅच लावली असेल, हे सगळा जो डेटा आहे तो सगळा कन्झ्यूम करा. ते व्हिडिओ बघून घ्या. तुमचं जे काही राहिलेलं असेल ते सगळ्या गोष्टी करून घ्या. 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ते करून घ्या सगळ्या गोष्टी. त्यामध्ये मग तुमची फर्स्ट रीडिंगसुद्धा असेल. सर्व GS जे असतात, GS 1, 2, 3, 4 या सर्वांची फर्स्ट रीडिंग ही तुमची झाली पाहिजे 28 फेब्रुवारीपर्यंत. 28 फेब्रुवारी म्हणजे भरपूर दिवस आहे तुमच्याकडे. आज 21 तारीख आहे. 21 म्हणजे पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्ही जर दररोज एक जरी GS घेतला आणि एक बेसिक पुस्तक त्याला तुम्ही हे केलं, सिलेक्ट केलं. समजा तुम्हाला इतिहास वाचायचं आहे तर महाजन सरांचं पुस्तक हे तुम्ही हाफ डेमध्ये कवर करू शकता. आणि त्यानंतर जो हाफ डे राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिओग्राफीचं पुस्तक कवर करू शकता. म्हणजे एका दिवसामध्ये तुमचं एक पुस्तक फर्स्ट रीडिंग होऊन जातं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही परत GS2चं जे काही तुम्ही वापरत असाल, खाटीकर सरांचं असेल, संकल्प देशमुख सरांचं असेल किंवा युनिक अकॅडमीचं असेल, तर जे काही पुस्तक तुम्ही GS2साठी वापरत असाल तर ते पण तुमचं एका दिवसात वाचून होतं. म्हणजे असं तुम्ही या 7 ते 8 दिवसामध्ये तुमची फर्स्ट रीडिंग ही संपवली पाहिजे. आणि जे विद्यार्थ्यांनी बॅच वगैरे घेतलेली असेल तर त्यांनी बॅचचे सगळे व्हिडिओ जे असतील, फर्स्ट तुमचा जो व्ह्यू असतात तुम्हाला दिलेले, तर तो फर्स्ट व्ह्यू तुम्ही कंप्लीट केला पाहिजे. कारण की मार्च महिन्यामध्ये
तुमचं एक वेगळं शेड्यूल असणार आहे. तर मार्च महिन्यामध्ये काय शेड्यूल असलं पाहिजे, तर मार्च महिन्यामध्ये 10 मार्चपर्यंत तुम्हाला फायनल रिव्हिजन करायची आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही विसरतायत तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स काढायचे आहेत. फक्त ज्या गोष्टी विसरतात, ज्या सिलेक्टिव्ह गोष्टी, तेवढ्याच फक्त तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स काढायची गरज नाही आहे. आणि यामध्ये या 10 मार्चपर्यंत तुम्हाला कमीत कमी 5 निबंध हे लिहून बघायचे आहेत. आणि थोडं होकॅप करायचं आहे दररोज. डेली 2 तासाचं होकॅप प्लस ग्रामर हे तुम्हाला करायचं आहे या 2 तासामध्ये. म्हणजे 5 निबंध झाले पाहिजेत तुमचे या 10 मार्चपर्यंत. आणि 2 तास तुम्हाला होकॅब आणि ग्रामरला द्यायचे. आणि बाकीचा जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल रिव्हिजन करायची. हे कुठपर्यंत करायचं आहे तुम्हाला, 10 मार्चपर्यंत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 11, 12 आणि 13 या 3 दिवसामध्ये तुम्हाला एक टेस्ट सिरीज द्यायची. कोणती असेल ती टेस्ट सिरीज द्यायची, त्याला आपण म्हणतो सेट 1. ठीक आहे. त्यानंतर 2 दिवस गॅप घ्यायचा, 14 आणि 15 दिवस. यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस करायचं झालेल्या पेपरचं आणि रिव्हिजन करायची. तुम्हाला इथे कळून जातं की तुमचा वीक पॉईंट कोणता आहे, स्ट्रॉंग पॉईंट कोणता आहे, कोणते सब्जेक्ट तुम्हाला जास्त करावं लागेल, किंवा काही फॅक्च्युअल डेटा आहे का, किंवा ॲक्ट्स जर तुम्हाला लक्षात राहत नसेल, त्याचे कलम लक्षात राहत नसेल, तर ते तुम्हाला या 2 दिवसामध्ये कवर करायचे. त्यानंतर तुम्हाला परत 16, 17, 18 परत इथं टेस्ट द्यायची तुम्हाला. ही असणार तुमची दुसरी टेस्ट, ही असणार तुमची पहिली टेस्ट. त्यानंतर परत 19 आणि 20 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे आणि रिव्ह्यू करायचा आहे पेपरचा. आणि परत मग एकदा 21, 22 आणि 23 या कालावधीमध्ये तुम्हाला टेस्ट 3 नंबरची टेस्ट तुम्हाला द्यायची. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे किती सेट झाले पाहिजे, 3 सेट तुमचे कंप्लीट झाले पाहिजे. म्हणजेच तुमचे GS1चे जर आपण पाहिलं, GS1चे 3 पेपर होत आहेत. ठीक आहे. GS2चे 3 होत आहेत अशा पद्धतीने. तर इथं जर बघितलं आपण तर किती टोटल पेपर होणार तुमचे GSचे, बघा इथे. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे GS3चे 3 पेपर, GS2चे 3 पेपर, GS3चे 3 पेपर, अशा पद्धतीने 12 पेपर्स तुमचे होत आहेत. आणि 12 पेपर्स होणंच म्हणजे काय, तुमचे 150 गुणिले 12 या पद्धतीने. म्हणजेच 1800 प्रश्न हे तुमचे कवर होतात. कशाचे, फक्त GSचे. ठीक आहे. आणि हे पेपर देणं फार मस्ट आहे, कारण की ह्या पेपरमुळं तुम्हाला काय कळणार आहे की जे शेवटचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये कसा टेम्पो मेंटेन करायचा, कसं तुमचं जे शेवटचे प्रश्न असतात ते तुम्ही सॉल्व नाही करत कधी किंवा तुम्हाला स्ट्रेस येतो, तर ते सगळं स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, टाईम मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील. आणि प्लस काही रिस्क घेण्याचे जे फॅक्टर असतील, लॉजिक अप्रोच असेल, हे सगळ्या तुमच्या डेव्हलप होतील या 1800 प्रश्न जर तुमचे सॉल्व झालेले असतील तर. म्हणजे 3 सेट तुम्हाला द्यावा लागणार आहेत. आणि यामध्ये 3 सेट देतानाच तुम्हाला जो पहिला दिवस असणार आहे, समजा 11 तारीख आहे, या 11 तारखेला तुम्हाला जसं पॅटर्न असतो, सकाळी डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होतो आणि दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये लँग्वेजचा MCQचा पेपर होतो. त्याच पद्धतीने तुम्हाला 11 तारखेला तो द्यायचा आहे. म्हणजे तुमची रिहर्सल असणार आहे सरळ. तर यामध्ये जर आपण लँग्वेजचं बघितलं तर लँग्वेजचं पण तुमचं किती पेपर होणार आहे, तर 3 पेपर होणार आहेत लँग्वेजचे. डिस्क्रिप्टिव्हचे 3 होणार आहेत आणि MCQचे 3 होणार आहेत. असे 6 पेपर तुमचे होत आहेत. ठीक आहे. म्हणजे याची पण तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. म्हणजे मार्च महिना हा तुम्हाला बेसिकली टेस्ट सिरीज, टेस्ट देण्यामध्ये घालवायचा आहे. आणि मग तुम्हाला कळतं आहे की 23 तारखेपर्यंत तुमच्या सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत. मग 23 तारखेच्या नंतर ते 24 ते जो आपला मार्च महिना आहे, 31 मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा नोट्स काढायचे आहेत. या नोट्स कशा काढल्या पाहिजे तुम्ही, या टेस्ट दिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की तुम्हाला भरपूर कंटेंट या टेस्टमधून भेटणार आहे. कंटेंट भेटणार आहे, काही नवीन व्हॅल्यू ॲडिशन भेटणार आहे, किंवा करंट रिलेटेड जो डेटा असतो तो या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल. तर त्या सगळ्या करंट रिलेटेड गोष्टी, कंटेंटचा भाग, त्यानंतर तुम्ही जे पाठांतर केलेलं आहे त्या गोष्टी, तर ज्या गोष्टी तुम्हाला सिलेक्टिव्हली ज्या खूप इम्पॉर्टंट वाटत आहेत तर त्याच्या तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत या कालावधीमध्ये. आणि मग त्यानंतर 1 एप्रिलपासून तर तुमच्या पेपरपर्यंत म्हणजे 25 एप्रिलपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त फायनल रिव्हिजन करायची. रिव्हिजनसाठी तुम्हाला काय करायचं, तर आता बघा, तुम्हाला माहिती आहे की GS1ची रिव्हिजन तुम्हाला 2 दिवसात होती, GS2ची रिव्हिजन तुमची समजा 3 दिवसात होती,
GS3ची 2 दिवसात आणि GS4ची रिव्हिजन तुम्हाला 3 दिवस लागत आहे. समजा हा कालावधी जर आपण पकडला तर हे होतात 10 दिवस. तुमच्याकडे किती दिवस आहे? 25 दिवस आहे. ठीक आहे, 25 दिवसामध्ये तुमची किती फायनल रिव्हिजन होणार आहे? 10-10 दिवसाचे जर पकडले आपण तर पहिले एक रिव्हिजन होणार सगळ्या सब्जेक्टची. त्याच्यामध्ये दररोजचा 2 तास तुम्हाला न चुकता लँग्वेज करायचं आहे. लँग्वेजसाठी आपण स्पेशल दिवस नाही देते, तो दररोज झालाच पाहिजे तो पार्ट, मराठीचं पण आणि इंग्लिशचं पण. तर 10 दिवसाचं जर एक रीडिंग म्हणजे एक फायनल रिव्हिजन झालं तुमचं, म्हणजे 1 ते 10 एप्रिल तुमची काय होतं आहे? एक रिव्हिजन सेट होतो आहे. त्यानंतर 11 एप्रिल ते 20 एप्रिलमध्ये तुमचं दुसरी रिव्हिजन होती. आणि आता काय होणार आहे? 21 तारखेपासून तुम्हाला थोडा स्ट्रेस वगैरे यायला लागेल किंवा तुमचं या कालावधीमध्ये काय होतं? 21 एप्रिल ते 25 एप्रिलच्या कालावधीमध्ये तुम्हाला फार एक भीती निर्माण होते, आत्मविश्वास कमी होण्याचं चान्सेस जास्त असतात या कालावधीमध्ये. मग या कालावधीमध्ये तुम्हाला सरळ सिंपल काय करायचं आहे की जो तुम्हाला आवडतो सब्जेक्ट, समजा तुम्हाला GS2 आवडतो आहे तर GS2चं वाचत बसा, काही ना काही करत राहा किंवा PYQ बघत राहा किंवा जर तुम्ही जी बॅच घेतलेली असेल त्याचे वगैरे व्हिडिओ बघू शकतात किंवा जे काही असेल तर ते तुम्हाला फुल रिव्हिजन याच्यामध्ये करायची. म्हणजे कोणताही सब्जेक्ट, ऑल GS तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला असं काही बेसिक काही तुम्हाला ठरवायचं नाही आहे या 21 ते 25 तारखेमध्ये. या 21 ते 25 तारखेमध्ये तुम्हाला फक्त एक सर्वात महत्त्वाचं काम असणार आहे, जे आहे तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन. या कालावधीमध्ये तुम्ही मेडिटेशन वगैरे करू शकतात, डोक्याला शांत ठेवू शकतात की कशा पद्धतीने तुम्ही शांत राहणं हे फार गरजेचं आहे या कालावधीमध्ये. आणि त्यानंतर फुल आत्मविश्वासाने तुम्हाला या 26 एप्रिलच्या पेपरला सामोरे जायचं आहे. कारण की हा जर कालावधीमध्ये तुम्ही स्ट्रेस घेत राहिलात किंवा यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की नवीन पुस्तक वाचू किंवा नवीन माझं काही होत नाही, मला काही आठवत नाही, या गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकून बसलात 21 ते 25 या तारखेमध्ये या वेळेमध्ये, तर तुम्हाला तो 26 तारखेला त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे 26 एप्रिलपर्यंत तुम्हाला शक्यतो 21 ते 25, 21च्या आधीच तुम्हाला सर्व रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी करून ठेवल्या पाहिजे. कारण की शेवटच्या 8 दिवसामध्ये हॉल तिकीट वगैरे आलेलं असतं आणि ते सगळा स्ट्रेस असतो. तर तो स्ट्रेस घालवण्यासाठी तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो तो तुम्ही त्या कालावधीमध्ये करायला पाहिजे. आणि तुमच्या नोट्स रेडी पाहिजे, सर्वात महत्त्वाचं ते. तर अशा पद्धतीने तुम्ही या शेवटच्या 65 दिवसाचं नियोजन करू शकतात. तर याबद्दल जर तुम्हाला काही वाटत असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. त्यानंतर आपली GS4ची बॅच आहे मित्रांनो, ज्यांना GS4ची बॅच करायची असेल PYQ ॲनालिसिसची, तर ती बॅच तुम्ही घेऊ शकता टेलिग्रामवर. 499 मध्ये ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे फक्त. तर या बॅचमुळे तुम्हाला एक लॉजिकली अप्रोच तुम्हाला समजेल कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि GS4मध्ये नक्कीच तुमचे मार्क्स वाढलेले असतील. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ लाईक केलेला नसेल तर आधी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.